हे मिठाच्या पाण्यात छान असे स्वच्छ धुवून घेतलेत, पुसून घेतलेत आणि त्याचे काप करून घेतलेत, बिया काढून घेतल्यात आणि आता त्याचे मिक्सरमध्ये हे करून घेणार आहे ग्रेव्ही. तर त्यासाठी लागणारे साहित्य सांगते. हे जवळजवळ 1 किलो लिंबू आहेत. त्यानंतर आपण गूळ घेणार आहोत. 1 किलो लिंबूला जवळजवळ 1.5-2 किलो गूळ लागेल. आपल्या आवडीनुसार तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर 2 किलो पण तुम्ही घालू शकता. त्यानंतर चटणी. हां तुला. त्यानंतर ही चटणी घेतली, हे हिंग घेतलं, हे मिरे घेतलं. याचं आपल्याला पावडर करून घ्यायचं आहे. लागेल त्याप्रमाणे चवीनुसार आपल्याला मीठ पण घालायचं आहे. तर आधी आता मी हे मिक्सरमध्ये करून घेणार आहे, लिंबूच्या फोडी बारीक. मैत्रिणींनो, या लिंबूच्या फोडी आपण मिक्सर जारमध्ये चांगल्या असे बारीक करून घेतलेले आहेत. तर आता मी हे गॅसवर ठेवून देते पातेले. त्यात टाकून आणि हे संपूर्ण साहित्य एकत्र करून घेतलं आहे. हिंग, चटणी, मीठ आणि मिरे. तर हे सगळंच टाकून देते. तर आता हे गॅसवर मेल्ट होणार. पूर्ण गॅस थोडा फुल करते आणि हे मेल्ट करून घेते. तर हे छान मेल्ट झालेलं आहे. आता मंद आचेवर. हॅलो मैत्रिणींनो, हे बघा आपलं छान असं लिंबूचं लोणचं तयार झालं आहे, घट्ट झालं आहे छान. आणि आता ते गरम गरम आहे म्हणून थोडं आहे पातळ होईल, तसं तसं ते घट्ट होत जाणार आहे. कलर पण बघा किती सुंदर आला आहे त्याला, किती छान उकळलं आहे ते आणि चव पण खूप छान आलेली आहे त्याची. मी आता गॅस बंद करते. तर बघून घ्या, केला मी आता गॅस बंद केला आणि ते छान असं घट्ट होऊन चाललं आहे. आता जास्त घट्ट नको करायला, कारण की आपल्याला कधी चपाती वगैरे सोबत खायचं म्हटलं लावून तर सॉससारखं खूप छान लागतं ते. आणि डाळ भातासोबत, जेवणासोबत लोणचं तोंडी लावायला पाहिजेच. खूप छान आले आपलं लोणचं. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आपल्या मैत्रिणींना शेअर करा. व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, सबस्क्राईब करा.